असा ठाम निर्णय या ठिकाणी होईल तेव्हाच हे उपोषण या ठिकाणी थांबेल, अन्यथा हे उपोषण मी निरंतर चालू ठेवणार आहे जोपर्यंत ऊन वारा पाऊस कशाची तमा न करता मी या ठिकाणी थांबणार आहे। कारण मागच्या 2 वर्षापासून आपल्या पत्रव्यवहाराचं आपण उत्तर देता आम्ही प्रस्तावित केलंय, एस्टिमेट बनवलंय, वरिष्ठाकडे पाठवलंय, डीपीडीसीला पाठवलंय, आमदार महोदय किंवा खासदार महोदय किंवा मंत्री महोदय यांच्या काही वेगवेगळ्या निधीतून आपण मंजूर करू, परंतु आपल्या डिपार्टमेंटमध्येच हे लक्षात घ्या की 2000 कनेक्शन आपण 2 वर्षात दिलेत आणि फक्त 2 ट्रान्सफॉर्मर दिले। हे आज रांजणगाव शेणकोंजी येथील माउंट व्हॅली इंग्लिश स्कूलची जी मुलगी आलेली आहे इथं दीपक भाऊगडे सरांना एक साथ देण्यासाठी, तर तिच्या समस्या जाणून घेऊया आपण। का तिला लाईट नसल्यामुळे काय त्रास होतो? आमच्या शाळेत लाईट नसते, आम्हाला आमच्या शाळेच्या मागच मच्छी मार्केट आहे, तिथून इतका घाण वास येतो, फॅन चालू नसतो, इतकी गरमी होती। आमच्या शाळेत फिल्टर आहे, ते लाईट नसल्यावर फिल्टर पण चालत नाही, पाणी पण प्यायला भेटत नाही, 24 तास लाईट नसते, अभ्यास पण होत नाही, मग कसं करायचं अभ्यास? ओके, तिचं म्हणणं असं आहे का लाईट नसल्यामुळे अभ्यास होत नाही आणि बाजूलाच मच्छी मार्केट असल्यामुळे काय होतं, वास लाईट फॅन नसल्यामुळे तो घाण वास येतो आणि पालक काय म्हणतायत की अभ्यास झाला नाही, हे त्यांच्या एक समस्या आहे। धन्यवाद। शाळेचं नाव माउंट व्हॅली प्री प्रायमरी सावित्रीबाई नाही का, लाईन बरोबर सोडित नाही का, मग म्हणणं कसं 1000 रुपये बिल यायचं ते 500 यायचं नाही हा, आणि मग काय म्हणतं आम्हाला बिल जास्त आले म्हणजे तुमचं मीटर आम्ही काढून नेतो हा, मग आम्ही भरतावेळी बिल करतावेळी 6000 भरतो, पुन्हा काढतावेळी तुझं आम्हाला 5000 द्या, मग यायला आम्ही 6 महिन्याला वर्षाला यायला आम्ही किती मीटर बदलायची आणि कोठं टाकायची? आम्ही 60 वर्षाच्या 65 वर्षाच्या माणसाला आम्ही कामं काय करायची? एका मुलावर आम्ही 6, 7, 7 माणसं जगतो का, राहतो का? मला सांगा, बिल तर कमी करायचं ना, इथं आधी आणि म्हणायचं बा आज महिन्यामध्ये लाईन नाही आणि तुमचे 500 रुपये बिल येऊ द्या, 1000 कसं काय तुम्ही बिल द्या रे? आता हे मस्त मधात जाऊन बसले जातात, आपली इथे किती परेशानी, उपास आहे, चक्र येतात, इथे येऊन गोळी पिली, ओढून काढायचं आपण बाहेर चाललं। आता ते लाईनमॅनवाले येतात बघा, लाईनमॅनवाले येतात आणि मग काय म्हणतात आम्ही कापणार आहे दर महिन्याला भरा तरी, आणि एकदम आता ते 2 लाख रुपये झाले, 2 लाख रुपये झाले। 3 महिन्यामध्ये काय केलं त्याने 55 एकदम दिलं आणि 3च महिन्यामध्ये 2 लाख। आणि मी बरेच वेळेस वाळूजला गेले, बरेच ऑफिसला फिरले, त्यानं काहीच मला रिप्लाय दिला नाही। त्यांचे वायरमॅन काय म्हणतात? ते काहीच म्हणत नाही, म्हणतात तुमचं वापरलेलं आहे तुम्हाला भरणंच लागणार आहे। आणि बरं ते दर महिन्याला कसं काय दिलं बाबा तुम्ही 1800, 1700, 1500 जे काही देत होते, तर ते काय म्हणतात तुमचं मागची रेडिंग वाल्यानं चुकीची घेतली म्हणतात। मग आता रेडिंगवाल्यानं चुकीची रेडिंग घेतली तर बरं आम्ही काय कंपनी वापरायलो का? 2-3 महिन्यामध्ये 2 लाख रुपये बिल येते म्हणजे मी तर अक्षरशः भाऊ खरं बी ना, मला जर कोणी फोर्स केला करायलाच मी तर चिठ्ठी नावची त्यांच्या लिहिली बघा। बरं आता कुठून भरायचं सांगा की? ते एक मेन गोष्ट कशी आहे, मला वडील नाही, बहीण नाही, भाऊ नाही, माझी म्हातारी आई आहे, माझ्या आईच्या घरामध्ये मी राहते, मग जावई हे लाईट बिल एवढं भरू शकते का सांगा? आणि म्हातारी बाई भरू शकते का? आज 80 वर्षाची, 60 वर्ष, 70 वर्षाची म्हातारी एवढं भरू शकते का? तिला मुलगा नाही, नवरा बी नाही, मी एकटी मुलगी आहे। आज लाईट बिल कसं भरायचं? आणि त्याचं म्हणणं असं आहे, जर समजा त्यांनी प्रशासनाने जो आहे लाईनमॅनचे अधिकारी त्यांनी जर जास्त दबाव टाकला तर त्या नावाची चिठ्ठी लिहून जीवाचं काहीतरी करणार। माझ्या म्हाताऱ्या आईला कसं काही म्हणू, आणि मी माझ्या आईच्या घरामध्ये जे राहते आणि डबल फक्त 2च रूम आहेत, जास्त बी काही लाईट बिल 2च रूम आहेत। बदल दोन बघूया थोडंसं। मी दीपक बडे, आपल्या रांजणगाव शेणकोंजी, जोगेश्वरी, कमळापूर, विटावा, आंबेडकर नगर या सर्व परिसरामध्ये ज्या ट्रान्सफॉर्मरला वीज पुरवठा होतो त्यासाठी जोगेश्वरी येथे सहाय्यक अभियंता आणि हे सबस्टेशन बनलेलं आहे। तर या सबस्टेशनमध्ये 5 MVAचा पॉवर ट्रान्सफॉर्मर मुख्यमंत्री सोलार कृषी वाहिनी 2.0 या योजनेतनं मंजूर आहे। मागच्या 13 महिन्यापासून ही मंजुरी आहे। 4 महिन्यापासून एजन्सीने काम सुरू केलेलं आहे। ॲक्च्युली 3-3.5 महिन्यात हे काम संपायला पाहिजे, परंतु अजूनसुद्धा
1 महिना या कामाला लागेल असं एजन्सी सांगते आणि या 5 MVAच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमुळे आपल्या या संपूर्ण सगळ्या गावाच्या परिसरातील जे ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोडेड झालेले आहेत किंवा जिथं आपल्याला लाईन बंद करावी लागते ती लाईन सप्लाय करण्याचं काम हे पॉवर ट्रान्सफॉर्मर करणार आहे आणि याचा वारंवार आम्ही पाठपुरावा करून ही एजन्सी या ठिकाणी काम करायला तयार नव्हती. म्हणून 3 दिवसापूर्वी या ठिकाणी आम्ही उपोषणाचा इशारा दिला आणि आज उपोषण सुरू केलं. तर आज या उपोषणाच्या दणक्यामध्ये या एजन्सीनं काम सुरू केलंय आणि या एजन्सीचे मॅनेजर म्हणून या ठिकाणी आज भेट देण्यासाठी आलेले आहेत. परंतु खरं सांगायचं म्हटलं तर या एजन्सीनं हे काम मागच्या 2-3 महिन्यामध्ये पूर्ण करायला पाहिजे होतं आणि अजून सुद्धा आमच्याकडे 12 महिन्याची मुदत आहे असं उत्तर या एजन्सीनं या ठिकाणी आज दिलेलं आहे. परंतु याच्यामध्ये आम्ही समाधानी नाहीत. जोपर्यंत येणाऱ्या 5 जुलैपर्यंत हे काम पूर्ण करून देण्याचं लेखी या ठिकाणी आम्हाला देत नाहीत तोपर्यंत हे उपोषण या ठिकाणी आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत. नंबर 2, या पॉवर ट्रान्सफॉर्मरमुळे या परिसरात रोजचा जो 2-3 तास संध्याकाळी 2 तास आणि सकाळी 2-3 तास जी लाईट जाते तर ते बंद होऊन लाईट सुरळीत होणार आहे. हे झाली पहिली मागणी. दुसरी मागणी अशी आहे की बरेच आपल्याकडे 63चे ट्रान्सफॉर्मर आहेत, काही 100चे आहेत, काही 200चे आहेत. तर हे सगळे ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोडेड झालेले आहेत आणि हे ट्रान्सफॉर्मर जर ओव्हरलोडेड झालेले आपल्याला बंद पडू द्यायचे नसतील किंवा ते जळतानापासून थांबायचे असतील तर याला 63चे 100, 100ला 200 आणि 200चे 300 म्हणजे याच्या क्षमता वाढून घ्याव्या लागतात आणि याच्यासाठी सुद्धा वारंवार मागच्या 6 महिन्यापासून पाठपुरावा करत आहोत. परंतु अद्यापपर्यंत एकही ट्रान्सफॉर्मर यांनी वाढीव क्षमतेचा दिलेला नाही आणि ही समस्या मागच्या 2 वर्षापासून चालू आहे. मागच्या 2 वर्षामध्ये 2000 नवीन कंझ्युमर या ठिकाणी त्यांनी नवीन कोटेशन दिले आणि ट्रान्सफॉर्मर फक्त 2 दिले. म्हणजे तुम्ही कंझ्युमरच्या क्षमतेप्रमाणे ॲटलिस्ट तेवढे ट्रान्सफॉर्मर तरी वाढवायला पाहिजे होते, परंतु ते सुद्धा या ठिकाणी होताना दिसत नाही. म्हणून हे उपोषण या ठिकाणी असंच आम्ही निरंतर चालू ठेवत आहोत. त्याच्यानंतर जे काही मेंटेनन्सची कामं आहेत, लोंबकळणाऱ्या तारा असतील, ट्रान्सफॉर्मरच्या खालचे किटकॅट बॉक्स आहेत ते अगदी खाली आहेत की लहान बाळ लहान मूल सुद्धा जाऊन त्याला हात लावू शकतं. अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तारामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. पोल झुकलेले आहेत त्याच्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. हे सगळे मेंटेनन्सची कामं सुद्धा मागच्या 2 वर्षापासून आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून सांगत आहोत. परंतु MSCB याच्याकडे कुठलंही लक्ष देत नाही. वारंवार दुर्लक्ष होताना दिसतंय. लाईन स्टाफ जो आहे तो सामान्य नागरिकांचे फोन उचलत नाही. फक्त लोकप्रतिनिधींचे फोन उचलून काम होणार नाही तर सामान्य नागरिकांचे फोन सुद्धा त्यांनी घेतले पाहिजेत. एखादा फ्यूज गेला तर तो त्या ठिकाणी वेळोवेळी टाकला गेला पाहिजे. एखादं छोटं मोठं मेंटेनन्स असेल तर तो लाईन स्टाफने लगेच तात्काळ करून लाईन व्यवस्थित सुरळीत केली पाहिजे. परंतु ते होताना या ठिकाणी दिसत नाही. म्हणून अशा वेगवेगळ्या मुद्द्यावरती मी या ठिकाणी आज उपोषणाला बसलेलो आहे आणि हे सगळे मुद्दे जोपर्यंत MSCB मार्गी लावणार नाही किंवा जोपर्यंत लेखी स्वरूपात देणार नाही की आम्ही या दिवसापर्यंत हे पूर्ण करू तोपर्यंत हे उपोषण या MSCBच्या वेगवेगळ्या मुद्द्यावरती वेगवेगळ्या आमच्या मागण्या आहेत त्यावरती असंच पुढे चालू राहील. आज या ठिकाणी शाळेतले लहान मुलं सुद्धा आले आणि या ठिकाणी त्यांनी शाळा भरवलेल्या आहे. तर घरी अभ्यास त्यांना करता येत नाही किंवा लाईट नसते म्हणून उजेडात MSCB कार्यालयात ते अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी शाळा भरवली आहे. हे जर काम नाही पूर्ण झाले तर सामूहिकरित्या पुढचं जे आंदोलन असणार आहे ते जर त्यांनी लेखी आश्वासन देऊन जर काही मुद्दे नाही झाले तर पुढचं आमचं आंदोलन असणार आहे सामूहिक वीज बिल भरणं बंद करणे. म्हणजे एकही व्यक्ती वीज बिल भरणार नाही. आपल्या या 3-4 गावातले एकही व्यक्ती वीज बिल भरणार नाही आणि MSCB कडनं कुठल्याही लाईनमनला लाईन कट करू देणार नाही. अशा प्रकारचं एक अनोखं आंदोलन आम्ही यापुढे घेऊन जाणार आहोत. इतकं बोलतो आणि सांगतो. धन्यवाद.